हॅलो गायज, वेलकम बॅक टू डी फार्मा कन्सेप्ट. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन याच्यामध्ये फार्मासिस्ट या पदासाठी वॅकन्सी आलेली आहे. तर ह्या जाहिरात आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती नवी मुंबई महानगरपालिका यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ही जाहिरात आलेली आहे. तर चला या जाहिरातीमध्ये काय डिटेलमध्ये आपल्या फार्मासिस्ट या पदाची वॅकन्सी आहे पाहूया. तर स्टार्टिंगला इथे 15 नंबरला आहे बघा, औषध निर्माता, औषध निर्माण अधिकारी S10 ही वेतन सर असणार आहे. 29,200 ते 92,300 ही वेतन श्रेणी असणार आहे. तर याच्यामध्ये टोटल 12 पदे आहेत, म्हणजे 12 टोटल वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये दिलेले आहे बघा इथे खाली की ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख म्हणजे 28 मार्च 2025 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होणार आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख म्हणजे 11 मे 2025 ही ऑनलाईन अंतिम अर्ज करण्याची शेवटची डेट आहे. त्यानंतर परीक्षा शुल्क आपल्याला शेवटच्या तारखेपर्यंत आपल्याला अपलोड करायचं आहे. नंतर परीक्षेच्या 7 दिवस अगोदर आपल्याला ॲडमिट कार्ड येणार आहे यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. त्यानंतर नेक्स्ट वेबसाईटमध्ये पाहूया की 1,000 रुपये ही खुला वर्गासाठी परीक्षा शुल्क असणार आहे आणि 900 रुपये मागासवर्ग व अनाथ प्रवर्गासाठी 900 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. त्यानंतर ते खाली 15 नंबरला आपल्या फार्मासिस्ट पदासाठी डिटेल माहिती दिलेली आहे त्यांनी की आपल्या जातीनुसार कोणासाठी किती पदे आहेत. याच्यामध्ये एस सी कास्टसाठी पदसंख्या आहे 3. त्यानंतर सर्वसाधारण ओपनसाठी 2 असणार आहे. त्याच्यानंतर सर्वसाधारण म्हणजे मेलसाठी 2 आणि महिलांसाठी 1. त्यानंतर ओबीसीसाठी 2, महिलांसाठी 1, माजी सैनिकसाठी 1 आणि अंशकालीनसाठी 1. तर SC/BCमध्ये 1 असणार आहे जागा, EWSमध्ये 8 आणि ओपनसाठी 1 आणि महिलांसाठी 1 अशा टोटल 12 वॅकन्सी असणार आहेत फार्मासिस्ट पदाच्या. त्यानंतर आपण पेपर पॅटर्न पाहूया की पेपर पॅटर्न काय असणार आहे. 41 नंबर या PDF पेपर पॅटर्न आहे. पंधरा नंबरला इथं आहे बघा, औषध निर्माण अधिकारी. याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे 10-10 मार्काचे असणार आहे. म्हणजे टोटल हे 40 क्वेश्चन आणि संबंधित विषय म्हणजे आपल्या टेक्निकलचे 60 क्वेश्चन, म्हणजे ते 60-40चा पॅटर्न असणार आहे. पदवी म्हणजे B फार्मसी डिग्री इथे आवश्यक आहे. मराठी व इंग्रजी या 2 भाषेमध्ये पेपर असणार आहे. टोटल 100 क्वेश्चन असणार आहेत आणि 200 मार्काचा पेपर असणार आहे. 2 तासाचा वेळ असणार आहे आणि वस्तुनिष्ठ पर्याय म्हणजे MCQ या प्रकारचे क्वेश्चन असणार आहेत. त्याच्यामध्ये नंतर 47 नंबरला या PDF काय डॉक्युमेंट लागणार आहे याची इथे लिस्ट दिलेली आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देतो, तर तुम्ही डाउनलोड करून हे तुम्ही काय डॉक्युमेंट लागतात ते तुम्ही पाहू शकता. विशेष म्हणजे ही जी डेट आहे 28 मार्चपासून सुरू होणार आहे आणि 11 मेपर्यंत हे चालणार आहे. तर याच्या आतमध्ये तुम्ही हे अर्ज करायचा आहे. हे इथं दिलेलं आहे फीज किती आहे. त्यानंतर 15 नंबरला आपली वॅकन्सी आहे बघा, त्याच्यामध्ये दिलेलं आहे की क्रायटेरिया काय आहे. इथे 15 नंबरला बघा, म्हणजे B फार्मसी डिग्री लागते. तिथे डिप्लोमाचे विद्यार्थी अप्लाय करू शकत नाहीत. त्यानंतर संबंधित वर्षाचा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आणि मराठी भाषेचे ज्ञान पाहिजे. हे एवढा आपल्या क्रायटेरिया आहे. याच्यामध्ये जे क्रायटेरियामध्ये बसत असतील ते अप्लाय करू शकतात. सो धन्यवाद आणि नक्की व्हिडिओ शेअर करा जे फार्मसी रिलेटेड स्टुडंट असतील त्यांना.